रामकृष्ण हरी माऊली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे कारण या दिवशी भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला. त्यांना ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचे रूप मानले जाते. 2025 दत्त जयंती 4 डिसेंबर 2025 गुरुवारी या दिवशी आहे. हा दिवस नामस्मरण आणि जप साठी शुभ मानला जातो कारण 4 डिसेंबर या दिवशी गुरुवार आहे आणि गुरुवार हा दत्त जयंतीचा किंवा दत्तगुरूचा वार आहे. त्या दिवशी त्यांचा जन्म दिवस येत असल्यामुळे ह्या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा या दिवशी जप करतात. या दिवशी गुरुवार आला आहे आणि खूप चांगला दिवस आहे. या दिवशी आपण उपाय केले तर या उपायामुळे तुम्हाला दत्तकृपा प्राप्त होते आणि त्याचप्रमाणे दत्तगुरू आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करतात. या दिवशी अगदी मनापासून उपाय केले त्यांना ह्या उपायाचा 100% फळ प्राप्त होणार आहे. आपल्याला या दिवशी उपाय करायचा आहे. हा उपाय आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही तुम्ही करू शकता. हा उपायासाठी औदुंबराचं झाड तुमच्या घराजवळ किंवा मंदिराच्या जवळ असले तरी हा उपाय जाऊन तुम्ही करायचा आहे. औदुंबराचे झाड हे धार्मिक, औषधी आणि पर्यावरणीय महत्त्व आहे. दत्त संप्रदायात पूजनीय मानले जाते कारण ते दत्तगुरूंशी संबंधित आहे. हे झाड श्री दत्तगुरूंचे निवासस्थान मानले जाते. औदुंबराच्या झाडाला भूतळावरील कल्पवृक्ष मानले जाते कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की या झाडाला सदैव फळ येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल व प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवाने जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होतात व इच्छित फळ प्राप्त होते. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणाला जेवण घातल्याचे फळ मिळेल. औदुंबराखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी फळ मिळते. एवढे महत्त्व या वृक्षाला आहे म्हणून आपल्याला दत्त जयंतीपर्यंत अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. उपाय कसा करायचा, कधी करायचा संपूर्ण माहिती प्राप्त करूयात. हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवशी सकाळी अंघोळ करून देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे. धूपबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे आणि औदुंबराच्या झाडाजवळ जायचे आहे आणि घरूनच कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे. पाणी हे स्वच्छ घ्यायचे आहे. त्यानंतर गाईचे कच्चे दूध घ्यायचे आहे, चिमूटभर हळद, त्यानंतर एक पणती घ्यायची आहे आणि जोडवात घ्यायची आहे. पंतीमध्ये आपल्याला गाईचे तूप घ्यायचे आहे. वात नसेल तर तुम्ही जोड फुलवात सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला अखंड 21 तांदूळ घ्यायचे आहे. ते थोडे पिवळे करून घ्यायचे आहे. त्यानंतर एक गूळ म्हणजेच एक गुळाचा खडा व चणे डाळ सोबत घ्यायची आहे. त्यानंतर धूपबत्ती, अगरबत्ती, फुले तुम्हाला घ्यायची आहेत. या सर्व वस्तू घेऊन औदुंबराजवळ जायचे आहे. तिथे गेल्यावर दिवा लावायचा, थोडे तांदूळ ठेवून मग दिवा ठेवायचा किंवा तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर नमस्कार करून घ्यायचा व कलश मधले जल तुम्हाला अर्पित करायचे आहे. नंतर हळद, कुंकू, फुले अर्पण करायची आहे. त्यानंतर पिवळ्या अक्षदा घेतल्या आहेत त्यासुद्धा औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायच्या आहे. त्यानंतर गूळ आणि चणे डाळ आपल्याला तीसुद्धा ठेवायची आहे. त्याचबरोबर प्रदक्षिणासुद्धा घालायच्या आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्हाला जपायचा आहे. तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायची आहे. त्यानंतर नमस्कार करून आपण जिथे जल टाकले आहे तिथली ओली माती थोडीशी घ्यायची आहे आणि ती सोबत एका पुडीत घेऊन घरी यायचं आहे. ही माती घरी आणल्यानंतर तीच माती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे. रोज जशी देवपूजा करता तशीच त्या मातीची सुद्धा तुम्हाला देवपूजा करायची आहे. दत्त जयंतीपर्यंत हा उपाय तुम्हाला
करायचा आहे. मातीची पूजा दत्त जयंतीपर्यंत करायची आहे. दत्त जयंती झाल्यावर ही माती घेऊन घरातील झाडाला टाकून द्यायची आहे किंवा तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा ही माती टाकू शकता. ही माती घरी आणल्यावर त्याची पूजा करायची आहे. ही पूजा केल्याने कठीणातली कठीण इच्छा तुमची पूर्ण होते. जी इच्छा पूर्ण होत नाही त्याबद्दल इच्छा पूर्ण होत आहे असे बोलायचे आहे. ह्या दिवसात दत्ततत्व खूप जास्त प्रमाणात जागृत असतात. इच्छा पूर्ण होतात. दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा केली ही पूजा तरीही चालतं. दुसऱ्या दिवशी ती पूजा माती पाण्यात विसर्जन करा. हा उपाय तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा करू शकता. दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सकाळी लवकर उठून हा उपाय करा व दिवसभर ही माती तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे आणि तुम्हाला जपसुद्धा करायचे आहे. दत्त जयंतीच्या दिवशी नामस्मरणसुद्धा तुम्हाला करायचे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. रामकृष्ण हरी.